सूर्या, काय झालं? एवढा टेन्शन मध्ये काय आहेस? भाग्याची काळजी वाटायला लागली मला, म्हणून मी त्यांच्या बाईंना फोन केला होता. त्या आधी म्हणल्या माझ्यासमोरच आहे भाग्य, आणि नंतर म्हणल्या मैत्रिणीसोबत जेवायला गेली. हा, मग गेली असेल ना, त्यात एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? अगं पण ती परत आल्यानंतर ते फोन करतो म्हणलेल्या मला. अजून त्यांचा फोन आलेला नाही, आणि मी करतो तर उचलत पण नाहीत त्या. भाग्य कशी असेल काय काय कळायलाच मार्ग नाही. मला काळजी वाटते तिची. सूर्या, अरे तू काय एवढा टेन्शन घेतोस? अरे ती तिथे स्पर्धेसाठी गेली, बिझी झाली असेल म्हणून फोन नाही केला. काळजी करू नकोस. कोणाच ठाऊक, पण भीती वाटते मला. ओ नवरोबा, संकटांना ना माझ्या नवऱ्याची भीती वाटते. माझा नवरा असा घाबरलेला मला नाही आवडत. आणि तुला माहिती, भाग्याच्या वाटेत एखादं संकट जरी येत असेल ना, आणि त्या संकटाला कळलं की अरे हिचा भाऊ तर सूर्य आहे, तर ते संकट येणं आपोआप माघार फिरून निघून जाईल. कळलं? चल आता काळजी करू नको. मी आले. तू जा, तू थांब ना जरा वेळ माझ्याजवळ. अरे मला काम आहेत. तू आत्ताच म्हणलीस ना टेन्शन फ्री हो, काय काळजी करू नको. माझं टेन्शन फ्री व्हायचं औषध तूच आहेस ना. बस ना जरा वेळ. पण तुझ्या बायकोला किचन मध्ये खूप काम आहे. तिला आज गोडधोड जेवण बनवायचंय. गोडधोड? आज काय? मला खात्री आहे आपली भागू जिंकून येईल बघ. म्हणून सेलिब्रेशन नको का करायला? अरे सूर्या, नाना, अरे कसली बहीण आहे तुझी? काय झालं नाना? अरे हिला परत इथं आणायची इच्छाच होत नव्हती. कसलं भारी जेवण बनवते. घरातले तर एकदम सगळे जाम खुश झाले बघ. अरे नानी पहिल्यांदाच एवढी नीट जेवली बघ. नाना, असं असेल ना तर धनूला तुमच्याकडेच ठेवा कायमचं. दादा, गंमत केली. बर सूर्या, येतो मी. नानीच्या औषधाचा टाइम झालाय. धनू, उद्या सकाळचं लक्षात आहे ना? नक्की. चला येतो. धने, कसं वाटलं कौतुक ऐकून? भारी. भारी ना? असंच कौतुक कमवत राहा, आणि या घराचं नाव मोठं कर. ए, भाग्याचा फोन आहे. हा भाग्या, बोल. नुसती भाग्य नाही, विनर भाग्य. काय? परत बोल. राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा विजेती भाग्यश्री जगताप म्हण. मला पहिलं बक्षीस मिळाले दादा. तुला पहिलं बक्षीस मिळालं? भाग्याला पहिलं बक्षीस मिळालंय. हो दादा, तुमच्या सगळ्यांची मदत, तुमचे आशीर्वाद फळायला आले. दादा, तुम्ही सगळे आता इथं माझ्या सोबत पाहिजे होतं. भाग्ये, आम्ही तुझ्या सोबत कायम आहे. तू अशीच नाव कमवत राहा फक्त. तुला नाही माहितीये गावाचं नाव कुठवर पोहोचवलेस तू. लय अभिमान वाटतो बघ मला आज. भागू, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो 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 हॅपी फॉर यू. असंच नाव कमवत राहा आणि खूप खूप मोठी हो. तुझं असंच मार्गदर्शन मिळत राहिलं ना तर नक्की होईल. ते तर तुला कायम मिळत राहील बघ. हे घे, दीदीशी बोल तुझ्या. हॅलो भागू, काँग्रेसनेशन. धनु दीदी, कॉंग्रॅच्युलेशन असतं का ते? तेच ते, शुभेच्छा. बघू मला. भागू बाळा, अभिनंदन. तू पटकन घरी ये बर का. फार भारी काम केलंस तू. तुझी नजरच काढते मी. हा, काढ काढ, आता फेमस झाले मी. हा, लवकर ये. काय?
सूर्या, हं? आपली भागू जेवढी हुशार आहे ना तेवढी ती मेहनती पण आहे. एक दिवस बघ ती खूप मोठी व्यक्ती बनेल, यात काही शंकाच नाही. होय. तुळजा, भाग्याला पण ना तुझ्यासारखं डॉक्टरच बनवायचंय मला. नाही सूर्या, ते आपण नाही ठरवायचं. तिचं तिलाच ठरवू देत ना. तिचं तिला स्वप्न बघू दे, त्या स्वप्नांच्या मागे पळू दे. तिचं तिला तिच्या आयुष्यात रंग भरू दे. सूर्या, माणसाला जेव्हा त्याचं आवडतं काम करायला मिळतं ना तेव्हा तो माणूस ते काम करताना कधीच थकत नाही. ते काम करण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो, नेहमी त्यासाठी मेहनत घेत असतो. आणि याउलट उसनी स्वप्न जर असतील ना तर माणूस त्याच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचत नाही. नेहमी त्याची अशी दमछाक होत असते. आणि मला नाही आवडणार भागूच्या पंखांवर आपल्या अपेक्षांचं ओझं ठेवलेलं. तुळजा, कसलं भारी बोलतेस ग तू. समोरच्याला ना लगेच पटतं बघ. असं वाटतं तू बोलतच राहावं आणि मी तुझ्याकडे बघत राहावं. हो, खूप झालं माझं कौतुक आता. तुळजा, खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. भाग्या, भाग्याने भागू, भाग्या. दादा हे बघ. अरे मला खात्री होतीच की आपली भागूच जिंकेल. भागे, तुझ्या वहिनीनं आधीच गोडधोड करून ठेवलं होतं माहितीये का. मी आज खूप 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 खुश आहे. मला फक्त नाचूशी वाटतंय. भागू नंतर नाच. आधी रिटेल मध्ये सांग कशी जिंकली ते. रिटेल मध्ये रिटेल दुकान असतं ना. अगं डिटेल म्हणायचंय तिला. तेच ते. तू सांग की. दादा ज्या कॉन्फिडन्सने बोलला ना त्याच कॉन्फिडन्सने मी स्पर्धेत बोलले आणि मग परीक्षक एकदम इम्प्रेस झाले. एक परीक्षक जरा अवघड प्रश्न विचारत होते पण मी काय घाबरते का. वहिनीने माझा एवढा भारी अभ्यास घेतला होता की अजून कोणी किती प्रश्न विचारले असते ना तरी माझाच नंबर आला असता. वहिनी खूप 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 थँक्यू. आज हे बक्षीस मला तुमच्यामुळे मिळाले. याचे खरे हकदार तर तुम्ही आहात. आम्ही दोघे तर निमित्त आहोत. खरी मेहनत तर तू घेतलीये. भागे, अक्काला फोन लावूया. तिला हे ऐकून लय आनंद होईल. हा? हा. वाईच खाली. ए काय घरनं फोन येतोय. घे. अगं खरंच घे. मी काय म्हणतो, नवरा महत्वाचा का फोन? नवरा आहे का नाही. चल दाब. पाय दाब पहिलं. हॅलो अक्का. अक्का नाही, तुमची दाजी. दाजी अक्का कुठे आहे. ते काय इथंच आहे. गच्चीवर बसलो होतो हवा खायला. देतो हा तिच्याकडं. हा. हॅलो, हॅलो अक्का, मी राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत पहिली आलीये. काय खरंच? हो. अभिनंदन. थँक्यू. मला खूप अभिमान वाटतोय बघ तुझा. अभिमान वाटायसारखं परत काय केलंय ना. हो, लवकर ये भेटायला. हो, नक्की भेटू. बाय. चल बाय. काय लॉटरी बिटरी लागली का काय बहिणीला? एवढी खुश आहे? ते भाग्याचा राज्यस्तरीय स्पर्धेत पहिला नंबर आलाय. आला का? येऊ दे येऊ दे, चांगलंय. पण लय मोठा झेंडा नाही काढला ती.
तिला पण हे असं तुझ्यासारखंच आहे ना, घरी बसून पायच दाबायच्यात नवऱ्याची. नवऱ्याची सेवा ही ईश्वर सेवा. बघती काय दाब चल पाय. त्यांना जितकं मागं खेचायला जाऊ ना तितकं पुढंच निघाले ती. त्यांचं काहीतरी केलंच पाहिजे. दादा वहिनी असं म्हणतात की देव आपल्या आजूबाजूलाच असतो, तो दिसत नाही, पण मी देव बघितलाय. मला तुमच्या दोघांमध्ये देव दिसतो. काय मला आदर देता. मी तुमच्या सोबत असले ना की मला कशाचीच भीती वाटत नाही. तुमच्या दोघांचं प्रेम असंच काय माझ्या पाठीशी असू दे. भागे ए काय करते तू? उठ. जिंकून आले ना तू आता. ट्रॉफी घेतलीस, असं डोळ्यात पाणी नाही बघवत. दादा, लोक आई बापाचं गुणगान गातात, त्यांचे आशीर्वाद घेतात, आणि आमच्यासाठी हे दोघं आमचा आई बाप आहेत, जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. खरंय भागूचं. वहिनी, तू आम्हाला धीर देते, आणि दादा तू आम्हाला हिंमत. आणि म्हणूनच आमच्या सगळ्या संकटांना सामोरं जायचं बळ येतं. दादा, वहिनी, आता मी काय बोलू, मला कळना झालंय. आय लव्ह यू. भागू आलीस वे, चल चल पटकन निघू. हा, सॉरी 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 सॉरी, डिनर भागू. चल चल लवकर निघूया. डिनर असतं ते धनु दीदी, आणि एवढं लवकर कशाला? अगं मग आता ही ट्रॉफी माझ्या हातात बघून माझ्या आजूबाजूला मैत्रिणींचा गरडा पडेलच की. त्यात थोडा वेळ जाईल ना, म्हणून मला पण थोडं मिरवून घेऊ दे की. धनु दीदी, ही भागूची ट्रॉफी आहे ना? हा मग मी सांगेन की माझ्या मैत्रिणींना, हिला सगळं मीच तर शिकवलंय. तर तू आधी इंग्रजीत कप मिळव, तोवर हा कप दे. तर भागूची ट्रॉफी. काल तर म्हणत होती अख्ख्या घराचं यश आहे, आणि आज लगेच पलटी. सूर्यादा, जिमू, अरे तू अजून शाळेला गेली नाहीस? चालले. यमुला आत्ताच जिम काय रे? ते नानानी स्पीकर आणि लॅपटॉप पाठवून दिला. कशाला? सूर्या, तो लॅपटॉप ऍक्च्युली मी मागवलाय, माझं काम आहे त्यावर. बरं ठीक आहे, काम झालं की नेऊन दे. हो, मी धनुकडून पाठवून देईन. धनुकडून?
ठीक आहे घे घे. चल सूर्यदा येतो. स्पीकर अरे पण हे स्पीकर नकोय. वहिनी हो असू देत, लागणार आहे हा स्पीकर. ठीक सूर्यदा येतो. चला चला, तुम्हाला उशीर होत नाहीये का? धनु उशीर होत आहे ना? चल अगं पण जा. चहा नंतर पी. चल 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 चल. अगं भागू चला, शाळेला जायला उशीर होईल. चल चल बाय. चला चला. ट्रॉफी दाखव सगळ्यांना. भागू हो मी पण दाखवणार. माझी कामं पटकन उरकते, मग आपण पिक्चर बघू. हा हो चालेल. भागे, हा दादा. आज तुझ्यासाठी खास दिवस आहे. शाळेत बघ सगळी कौतुक करणार आहेत तुझं. दादा हे सगळं तुझ्यामुळे आणि वहिनीमुळे झालंय. बरं जा, येतो मी आता. हो बाय. भाग्य यमू, हे बघ ट्रॉफी. कसली भारी ट्रॉफी. शाळेतल्या ट्रॉफी पेक्षा भारी आहे का? हो ना, मला तर सगळ्यांना दाखवायचे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. मी दाखवून टीचर. नाव काय ग तुझं? भाग्यश्री जगताप. टीचर, त्या आधीच्या टीचर सुट्टीवर गेल्यात का? अगं त्यांची बदली झाली आहे, त्यांच्या ठिकाणी मी आली आहे. आणि कशाला पाहिजे तुला त्या टीचर? ते विज्ञान स्पर्धेत माझा पहिला नंबर आला ना, ते त्यांना सांगायचं होतं. अगं स्पर्धेत पहिली आली आहेस, बोर्डात पहिली आल्यासारखी काय वागतीयस? जा बस जागेवर जाऊन. तुमच्या सायन्सच्या मॅडम बदलल्यात बरं का, आणि त्यांच्या ठिकाणी मी आली आहे. त्या प्रत्येक शिक्षकांना हे नका विचारत बसू, हे कुठे गेले न ते कुठे गेले. राज, तू पुढे ये रे. आजपासून आपल्या वर्गाचा मॉनिटर हा असणार आहे बरं का. आणि राज, मी जरा मुख्याध्यापकांकडे जाऊन येते, तोवर तू वर्गावर चांगलं लक्ष ठेव. हो मॅडम. कुणालाही बोलून देऊ नकोस. आणि हा, ती ट्रॉफी ठेव बाजूला. उगीच त्या ट्रॉफीमुळे वर्गात दंगा नकोय मला.